पहिल्या दिवशी आपण दत्तात्रयाचं स्वरूप, त्यावर होणारे तर्क यांचा आपण भेद केला. खूप कठीण गोष्ट होती ती. दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा उपस्थित झालात, त्यामुळे ती कठीण गोष्ट तुम्ही पचवली असं मी गृहीत धरतो. कारण खूप अवघड असतं. कालपर्यंत एखादा विषय असा असतो आणि आज तो असा झाला तर तो खूप अवघड असतो पचवायला. पण तरीसुद्धा मला वाटतंय की आपण आल्यानंतर जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण संपूर्ण शरीरभर जे पसरवतोय, त्यामुळे परमेश्वर आपल्याला अशी बुद्धी देतोय की इथे होणारा प्रत्येक विषय आता आपल्याला हळूहळू पटायला लागला येतो. कार्य त्यांचं आहे. माईकमधून बोलणारा मी आहे, पण त्या साऊंड बॉक्सने जर ठरवलं की मीच माईकमधून बोलतोय तर ती साऊंड बॉक्सची फार मोठी चूक आहे. इथे मी बसलोय, मी साऊंड बॉक्स आहे. माझ्या पाठीमागे दत्तात्रय आहेत. हा साऊंड बॉक्समधून आवाज येतोय फक्त तुम्हाला. हे केवळ नम्रतेचं लेबल असलेलं नाही बोलते मी. नम्रता हा असा विषय आहे की लोक ज्या वेळेला खूप पाया पडायला लागतात त्यावेळेला लक्षात ठेवा त्यांच्यापासून धोका असतो. ती नाटकी नम्रता असते. तुम्हाला सांगतो, नम्रता पाहिजे, नम्रतेचा विषय नाहीये. परंतु जसे षडविकार तसेच षडगुण, दोघांचाही व्यापार जर घातक पद्धतीने केला तर तो घातक ठरू शकतो. तुमच्या हातामध्ये सुरी दिली, त्या सुरीचा उपयोग एखादा गृहस्थ एखाद्याचा खून करण्यासाठी करू शकतो, किंवा महिला भगिनी त्याचा उपयोग भाजी कापण्यासाठी सुद्धा करतात. दोन टोकाचे उपयोग आहे. एक उपयोगाचा उपयोग आहे, एक बिनउपयोगाचा उपयोग आहे. तुम्हाला पण तरी सुद्धा घात करण्याचं ज्ञान हे शस्त्राला कधीही नसतं. लक्षात घ्या. ते शस्त्र जो वापरतो त्याला ते ज्ञान असतं. आपण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर किंवा सर्व गुण ज्याला आपण म्हणू, गुण आणि दोष सगळं म्हणतोय मी, ही सगळी शस्त्र आहेत. तुम्ही ती वापरता कशी त्याच्यावरती त्याचा परिणाम ठरतो. तुम्हाला सांगतो, काम हा विषय जगाने नाकारलेला विषय, किंवा गुप्त ठेवा, गुप्त ठेवा, किंवा त्याच्यावरती पाप, वासना म्हणजे पाप, असा सरळसोट विधान केलं गेलं. पण हाच काम जेव्हा कृष्णाने वापरला, लक्षात घ्या, तेव्हा त्याच्यामध्ये दिव्यता आली एकदम अचानक. कसं वापरतो आपण कुठली गोष्ट. परशुराम होते आपले. क्रोध कसा वापरायचा, त्यांनी क्रोधच वापरला. 21 वेळा संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केली त्यांनी. क्रोध वापरला. हे वापरायचं कसं. तशी नम्रता ही सुद्धा दोन्ही पद्धतीने वापरता येते. मुंह में राम नाम बगल में छुरी, अशी पण नम्रता वापरता येते की उगीच झुकायचं. पण लक्षात ठेवायचं काय गोंधळ आहे. आणि मग स्पष्ट वक्ता माणूस कधी कधी फार बरा वाटतो की बाबा एक तास बोलून तरी गेला. तर हे असे विषय आहेत. आपण जी चर्चा सुरू केली ती पहिल्या दिवशी स्वरूपावर चर्चा केली आपण. श्री दत्तात्रय मोक्ष गीता या ग्रंथातला हा पहिला अध्याय, दत्तात्रयाच्या स्वरूपावर चर्चा करणारा हा पहिला अध्याय.
आणि ह्या पहिल्या अध्यायातल्या 108 ओव्यांपैकी, पहिल्या अध्यायातल्या 108 ओव्यांपैकी मी फक्त 4 ओव्या पहिल्या दिवशी बोललो. लक्षात घ्या, त्या फक्त 4च ओव्या होत्या, पण त्या 4 ओव्यांनी आपले 1.5 तास मला वाटतं आपला खाल्ला पहिल्या दिवशीचा. जर मी त्या 108 ओव्यांवरती जर बोलायला लागलो तर हा विषय किती मोठा आहे हे आपल्या लक्षात येईल. परंतु आपला सप्ताह केलेला आहे. आमचे मित्र आणि आयोजक दत्तात्रय पवळे, ज्या वेळेला आमचा हा विषय झाला तर त्यांच्या डोक्यात असं होतं की महिनाभर तरी किमान बोललं पाहिजे, कमीत कमी असा विषय झाला आमचा. म्हणजे मी ज्या वेळेला प्रस्ताव घेऊन गेलो त्यावेळेला ते म्हटले, मला तर वाटलं तुम्ही महिनाभर करणार म्हणून. म्हटलं महिनाभर करू ते बरोबर आहे, परंतु सर्वप्रथम आपण एक आठवड्याची रिहर्सल करूया. एखादा चित्रपट असतो, त्या चित्रपटाचा जेव्हा ट्रेलर असतो तो ट्रेलर बघून मग ठरवायचं की मग चित्रपट बघायचं की नाही. तर हा आठवडा म्हणजे दत्तात्रय मोक्ष गीता या ग्रंथाचा ट्रेलर आहे. गंमत अशी आहे की दुसऱ्या दिवशी मी विषय निवडला होता परमेश्वराची प्रचिती, दर्शन आणि सामर्थ्य. तुम्हाला आश्चर्य वाटेल की काल या विषयाला अर्धा टक्का सुद्धा मी हात घातला नाही. काल सुद्धा जो विषय झाला आपला सोक्ती, लोकोक्ती, शास्त्रोक्ती, हा सुद्धा या ग्रंथातला पहिल्या अध्यायातलाच विषय होता. तुम्हाला सांगतो, पहिला अध्याय काही सुटत नाहीये. शेवटी आमचे रमेश जोशींनी हात जोडून विनंती केली की काही करा, थोडंसं वेगळं वेगळं ऐकायला पाहिजे. आणि ते बरोबर आहे. परंतु मुद्दा असा आहे की जोपर्यंत मुद्दा पटत नाही तोपर्यंत तो विस्तारणं ही गोष्ट महत्वाची आहे. कारण आपण आज बसलेलो आहोत ते मनोरंजन म्हणून बसलेलो नाही, आपण बसलेलो आहोत ज्ञान मिळायला पाहिजे. बऱ्याच लोकांनी शंकराचार्यांचं वाङ्मय वाचलंय. शंकराचार्यांच्या वाङ्मयाविषयी बरेच गैरसमज आहेत. त्यांनी कर्मण्येवाधिकारस्तेचा प्रचार केला असा आक्षेप त्यांच्यावर आहे. परंतु आज त्यांची सहस्त्र पदावली माझ्या वाचनात आली आणि त्यात त्यांनी पहिल्या श्लोकातच कर्म या विषयाचा छेद करून टाकला आणि मी आनंदाने उड्या मारल्या अक्षरशः. हे पटायला फार अवघड आहे. आपला गोड गैरसमज असा आहे की आपण आपलं कर्म असं करायचं की त्या कर्माच्या जीवावर परमेश्वर मिळेल. हे आपला कायमचा गोड गैरसमज की आपल्या कर्माने आपल्याला परमेश्वर मिळेल. मला एक सांगा, आपण ज्यावेळी आईच्या पोटात होतो 9 महिने वास्तव्य केलं, 1-2 दिवस नाहीये, 9 महिने ही प्रकृतीची रचना आहे. त्या 9 महिन्यात काय असं काम केलं आपण की आपल्याला आई खायला घालत होती? काय असं काम केलं आपण की आई सगळं करायचं आईने आणि भोगायचं मात्र या पठ्ठ्याने, तिने डबल खायचं. एवढी काळजी की ज्या वेळेला जन्म झाला, नाळ तुटली, तत्क्षणी जो कधीही न फुटणारा पाना तो लगेच तयार. तुम्ही काय मोठं घोडं मारलं हो तुम्ही? त्या आईच्या दुधासाठी काय मोठी कर्म केली तुम्ही? का तपश्चर्या करून आलात? का किती वर्ष काय केलं तुम्ही? काहीही आपण करत नाही या गोष्टींसाठी. थोडक्यात हा जन्म जो आपल्याला मिळालाय आणि त्या जन्मानंतर
आईच्या दुधापासून सुरू झालेली मदतीची यात्रा ती आजपर्यंत जी चालू आहे त्याचं एकमात्र कारण परमेश्वराची कृपा. एकमात्र कारण. घोळ करू नका. परमेश्वराची कृपा आणि कर्म हे दोन स्वतंत्र विषय आहेत. कर्मासाठी तुमची लायकी असायला पाहिजे. एखादं काम करताना तुमची लायकी असायला पाहिजे. कृपेसाठी, कृपेला म्हटलंय की अकारण फल. काही कारण नाही, अकारण. तुम्ही कुठल्या जातीचे आहात, तुम्ही कुठल्या धर्माचे आहात, तुम्ही किती साधना केली आहे, तुम्ही किती देवाची पूजा केली आहे, काहीही बघितलं जात नाही. आणि जी होते तिला म्हणायचं कृपा. तर आपला जन्मच मुळी कृपेच्या आधारावर झालेला असल्यामुळे कृपेच्या आधारावर आपला जन्म झालेला असल्यामुळे पुढे या जन्मातून मोक्षाकडे जाणारा मार्ग हा कर्माने कसा सुरू होईल. आज आपण जो महत्वाचा विषय घेणार आहोत, तिसरा दिवस आहे आपला आणि आपण सरळ 12व्या अध्यायाकडे चाललेलो आहोत. पहिला अध्याय अजून आपला उरकलेला नाही, परंतु आता 7 दिवसाच पूर्ण करायचे तर महत्वाचे विषय आपण घेतलेले आहेत. तर आजचा जो विषय आहे हा दत्तात्रय मोक्ष गीताच्या 12वा अध्याय आहे हा तो. आणि त्यातला एक छोटासा भाग, कारण दत्तात्रय प्रभूंनी या गीतेमध्ये सांगितलंय की तुला म्हणजे मला या वडाच्या झाडाच्या बिया दिलेल्या आहेत. एक एक श्लोक, एक एक ओवी ही वडाच्या झाडाच्या बी सारखी दिलेली आहे. आता प्रत्येक ओवीचं जर वडाचं झाड झालं तर काय होईल याची कल्पना करा. आम्ही घरी हिशोब लावला होता की या ग्रंथावर किती प्रवचनं होतील. तर जास्तीत जास्त 5000 प्रवचनं होतील असा आम्ही एक अंदाज बांधला होता. पण काल आमचा अंदाज फोल ठरला. तो तुम्ही लोकांनी फोल ठरवला. कारण आपण दत्त सप्ताह आयोजित केला आणि लक्षात आलं की हा विषय इतका मोठा जीव आहे, याचा इतकी ब्रह्मांड व्यापणारा हा विषय आहे की याच्यावरती आता आमची गाडी आमच्या जोशी साहेबांची आली आहे की कमीत कमी 10,000 तरी प्रवचनं व्हायला पाहिजेत. तुम्हाला म्हणजे हे असं झालं की जयललिताच्या 10,000 साड्या, मला त्या जयललितावर धाड पडली होती त्यावेळेला तिच्या 10,000 साड्या होत्या हो. मला त्या साड्यांचा हेवा वाटला की ती प्रत्येक साडी पुन्हा नेसायची तिची जी बारी आहे ती कधी येत असेल. म्हणजे किती वर्ष लागत असतील तेव्हा ती जयललिताची साडी, म्हणजे ती साडी अक्षरशः वाट बघत असेल, अगं बाई मला नेस, अगं बाई मला नेस. म्हणजे इतक्या साड्या. तशी ही एवढी प्रवचनं जर याच्यावर घडली तर तुमचं पहिलं प्रवचन ऐकायला किती कालावधी लागेल हा फार अवघड प्रश्न आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ऐकायचं आहे. आणि म्हणून इथे मनोरंजनाचं मी बोलत नाहीये. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. कारण काय होतं, एखादी स्टोरी सांगितली की 1.5 तास जाणार तुमचा. स्टोरी मी कमी करतोय त्याचं कारण असं आहे की मला तत्व जास्तीत जास्त सांगायचं आहे. मला माहित आहे हे आपल्याला जड होणार आहे, यात काही शंका नाही. कारण असं कुणी सांगितलेलं नाहीये, कुणी डेअरिंग करत नाही सांगायचं, किंवा जाणून बुजून अज्ञानी तरी ठेवलं जातंय तुम्हाला सांगतो. परंतु आज आपण हा सप्ताह आयोजित करून ही प्रथा मोडायचा प्रयत्न करतो आहोत.
हे क्रांतिकारी पाऊल आहे. आजचा आपला जो विषय आहे, सुख दुःखाच्या चौकोनाची गोल गाथा. विषयामध्येच नवीनता, नवीन विषय. मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला नवीन साडी आवडते की जुनी साडी आवडते? तर म्हणणार आम्हाला नवीन साडी आवडते. तुमचंही तसंच आहे. शर्ट थोडा जुना झाला, जीर्ण झाला. अहो, आपल्या शरीरातल्या जीवात्म्याला सुद्धा जीर्ण शरीर चालत नाही. त्याला सुद्धा नवीन पाहिजे, नित्य नवीन पाहिजे. मग आपल्याला नवीनता आवडत असेल तर यात काही दुमत असायचं कारण नाहीये. इथे आपण जी चर्चा करतोय त्या चर्चा तुम्ही यापूर्वी ऐकल्या कधी? नित्य नवीनता आहे त्या चर्चांना. त्याचं कारण असं आहे की काल आपण जो विषय केला, सोक्ती बाजूला ठेवा, लोकोक्ती बाजूला ठेवा, शास्त्रोक्ती बाजूला ठेवा. म्हणजे काय? स्वतःचं मत बाजूला ठेवा, लोकांचं मत बाजूला ठेवा, शास्त्रांचं मत बाजूला ठेवा. असं करत असल्यामुळे आपण नवीन बोलतोय. आलं का लक्षात तुमच्या? नाहीतर नवीन जन्माला येणारच नाही काय. हा गेल्या कित्येक युगातला दत्तात्रय महाराजांनी दिलेला असा ग्रंथ आहे की हा ग्रंथ स्वतःच्या ग्रंथ असण्यावर सुद्धा काट मारतोय. लक्षात घ्या. तुम्ही सगळ्या ग्रंथ वाचले असतील, त्या सगळ्या ग्रंथात फलश्रुती दिलेली असते. हा अध्याय वाचा, कालिया मर्दन अध्याय वाचा, तुमच्या घरात साप होणार नाहीत. अमका महाभारत घरात ठेवू नका तर म्हणे भांडणं होतील. काहीतरी असं त्याच्यामध्ये असतं आणि त्यासाठी मनुष्य तो ग्रंथ वाचतो. नवनाथातला असा कुठला तरी अध्याय आहे की तो वाचला 40 अध्यायांपैकी तर म्हणे लग्न होतात. असं ते सगळं फलश्रुती असते त्या प्रत्येक ग्रंथामध्ये आणि त्या फलश्रुतीला अनुसरून आपण ते सगळं वाचत राहतो. ग्रंथ ग्रंथासाठी वाचत नाही, ग्रंथ परमेश्वरासाठी वाचत नाही, ग्रंथ फलश्रुतीसाठी वाचतो आपण. पण हा ग्रंथ पहिला ग्रंथ आहे की जो त्याच्या पहिल्याच अध्यायात सांगतो की शास्त्रोक्ती बाजूला ठेवा. आहे हिम्मत कोणाची? एका चेतन माणसाने नम्र होणं हे फार सोपं आहे. त्याला निदान त्या नम्रतेचं नाटक करता येतं. पण हे जडत्व पावलेलं चेतन तत्व हे सुद्धा इतकं नम्र आहे की ते सुद्धा सांगतं की वेळ आली तर माझ्यावर सुद्धा काठ मारा, पण सत्य आहे ते जाणायचं, सोडायचं नाही. तुम्हाला खूप महत्वाचा विषय आहे, तुम्हाला सांगतो. पचायला कठीण आहे. आणखी एक गोड गैरसमज, दत्तात्रयाचं वाङ्मय, नाथांचं वाङ्मय याच्याविषयी लोकांची अत्यंत गैरश्रद्धा आहे. त्यांना वाटतं हा विषय कडक कडक विषय आहे. जर आपल्या हातून काही चुका झाल्या तर फटके पडतील. जर परमेश्वर आज दत्तात्रयाच्या समोर, दत्तात्रयाच्या उपस्थितीत, त्याच्या भक्तांच्या उपस्थितीत, त्याच्याच मंदिरात हे वाक्य बोलतोय, लक्षात ठेवा की जर परमेश्वर तुम्हाला त्रास देणारा असेल तर त्या परमेश्वराला निदान मी तरी परमेश्वर मानायला तयार नाही. तुम्हाला सांगतो, परमेश्वर या विषयाचा संबंध जीवाच्या संपूर्ण जीवनामध्ये आनंद
आनंद आणि आनंद. दुःख देईल तो परमेश्वर नव्हे. तुम्हाला कसा असू शकतो? या संपूर्ण सृष्टीची रचना त्याने केवळ या गोष्टीसाठी केली की हा जो जीव होता, ज्याची चर्चा आपण उद्या करणार आहोत की आपण कसे आहोत, उद्या आपली चर्चा आहे की जीव कसा आहे. तर हा जीव, जसं सागरामध्ये मासे असतात ना, हजारो लाखो, त्यांनाच कळत नाही की कशाला इकडं तिकडं पळतायत. त्यांना कसलं ज्ञान नाही, त्यांना कोणाशी घेणं देणं नाही. फक्त एकमेकांपासून एकमेकांचं संरक्षण आणि जे पोटात येईल ते गिळणं, एवढं एकच कार्य माहित आहे त्यांना. तुम्ही आम्ही असेच होतो. जन्मापूर्वीची आपली अवस्था अशीच होती की मायेच्या तम विभागात, अंधारलेल्या विभागामध्ये अशा निमग्न अवस्थेत माशासारखे आपण फक्त चेतन आहोत एवढंच, हालचाल चालू आहे एवढंच, पण त्या हालचालींना अर्थ नाही. तुम्हाला सांगतो धूत काका, मी पुण्यामध्ये एका आश्रमामध्ये गेलो होतो. तो आश्रम बहुविकलांगचा अर्थ फार अवघड आहे बरं का. तुम्हाला सांगतो की त्यांचं अवयव पण व्यवस्थित नाहीत त्या मुलांचे, त्यांची बुद्धी पण गेलेली आहे कामातून, बुद्धी पण नाही, अवयव पण नाही, आणि केवळ जीवन आहे म्हणून जगायचं. त्यांना खाता सुद्धा नीट येत नाही, कोणीतरी जबरदस्ती खायला लावतं. त्यांना जागेवरच त्यांची संडास, लघवी, मलमूत्र विसर्जन, शरीर धर्म ज्याला आपण म्हणतो, भूक, तहान, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा, काही कळत नाही. अशी लोक मी बघितली, मुलं लहान लहान. आणि गंमत अशी आहे की त्यांच्यावर भविष्यात सुद्धा या विषयामध्ये काहीही परिवर्तन होणार नाही असा निर्वाळा दिलेला. कसं जीवन आहे? आवडेल तुम्हाला असं जीवन जगायला? आवडेल आपल्याला असं जीवन जगायला? एक शब्द मी म्हणतो, तुम्हाला सांगतो, तुम्ही आम्ही इथे उपस्थित आहोत त्याचं एक मात्र कारण आहे की तसं जीवन, तसं निमग्न जीवन, तसं भग्न जीवन, तसं अवयव रहित जीवन, तसं मनबुद्धी चित्त अहंकार रहित जीवन आपल्या वाट्याला आलेलं नाहीये. माझ्या बरोबर सगळ्यांनी बोलायचं ते परमेश्वराला. बोला धन्यवाद. दिला परमेश्वराला कधी धन्यवाद तुम्ही? आज पहिल्यांदा धन्यवाद दिलात तुम्ही परमेश्वराला. हा धन्यवादाचा विषय आहे. काय कृपा आहे आपल्यावर. चौकोनाची गोल गाथा विषय बघा, कुणी मांडलेला नाहीये विषय. आपला जो धर्मग्रंथ आहे गीता, श्रीमद भगवत गीता, हा ग्रंथ चौपुटी सांगत नाही, हा ग्रंथ त्रिपुटी सांगतो. त्रिपुटी सांगतो म्हणजे काय की या जगामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या त्रिगुणात्मक आहेत. त्रिगुणात्मक म्हणजे काय की रजोगुण युक्त किंवा तमोगुण युक्त किंवा सत्वगुण युक्त. अवघड आहे विषय. त्रिगुणात्मक जग असल्यामुळे जे कर्म आहे ते कर्म पूर्ण होण्यासाठी त्रिपुटी लागते. त्रिपुटी म्हणजे काय?
त्रिपुटी म्हणजे एकतर तुमच्याकडे सायकल पाहिजे, एकतर तुमच्याकडे सायकल चालवणारा पाहिजे, आणि तिसरी गोष्ट सायकल चालवता आली पाहिजे. गोष्टी किती झाल्या बघा, 3 गोष्टी. सायकल पाहिजे, सायकल चालवता आली पाहिजे, आणि सायकल चालवणारा पाहिजे. ध्येय पाहिजे, ध्याता पाहिजे, आणि मध्ये जोडणारं ध्यान पाहिजे. ही झाली त्रिपुटी. एक गोष्ट कमी करा, कर्म पूर्ण होणार नाही. सायकलचं उदाहरण घ्या. आता सायकल आहे, सायकल चालवणारा आहे, सायकल चालवता येत नाही. काय झालं? कर्म पूर्ण होतं का? नाही होत. सायकल आहे, सायकल चालवता येते पण चालवणारा नाही. कर्म पूर्ण होतं का? नाही होत. सायकल चालवणारा आहे, त्याला सायकल चालवता येते पण सायकल नाही. कर्म पूर्ण होतं का? नाही होत. संपूर्ण भगवद्गीता या त्रिपुटीवर आधारली आहे. कर्म प्रधान विश्व करी राखा. या जगामध्ये जेवढे प्राणी आहेत कर्म प्रधान केलेले आहेत. कुत्रा जो आहे किंवा इकडचं वटवाघूळ जे आहे, त्यांना जन्म देताना परमेश्वराने छापील पुस्तकं दिली की या पुस्तकाप्रमाणे वागायचं. उदाहरणार्थ कुत्र्याला सांगितलं तुला बोलता येणार नाही, तुला भुंकता येईल, त्याला त्याच्यात बदल करता येत नाही. येतो का? नाही येत. सगळ्या प्राण्यांना छापील पुस्तकं दिलेली आहे, छापील. परंतु मनुष्य, तुम्ही आम्ही असे आहोत की तुम्हा आम्हाला कोऱ्या वह्या दिल्यात, कोऱ्या वह्या. आणि त्याला मनबुद्धी चित्त अहंकाराचा पेन दिलाय. स्वतंत्रता, परम स्वातंत्र्य आपल्याला प्रदान केलं गेलेलं आहे. का? त्याचं कारण असं आहे की मनुष्य योनी ही कर्म योनी आणि भोग योनी. म्हणजे त्याला गोष्टी कराव्या लागतात आणि केल्यानंतर त्याचा भोग आहे. मागे पण मी तुम्हाला सांगितलं की कुत्र्याला फक्त खाता येतं, मनुष्याला करून खाता येतं. हा फरक आहे आपल्यामध्ये. तर ही जी त्रिपुटी आहे, तुम्ही जर मंदिराचं चित्र बघितलं, म्हणजे एखादा छोटा मुलगा पण मंदिराचं चित्र काढतो, तो कसं चित्र काढतो सांगतो तुम्हाला. तो एक त्रिकोण काढतो आणि त्या त्रिकोणाच्या खाली चौकोन काढतो. बरोबर आहे? अशा रीतीने आपल्या मंदिराची प्रतिकृती तयार होते की वरती त्रिकोण, खाली चौकोन. या अवस्थेला नाव आहे हेमाडपंथी अवस्था. बरोबर आहे? म्हणून आपल्या पूर्वजांनी जी देवळं बांधली, त्या सगळ्या देवळांना तुम्ही बघाल ते खाली चौकोन आहे आणि वर त्रिकोण आहे. त्याला हेमाडपंथी बांधणी म्हणजे रामदेव रायाच्या काळामध्ये हेमाडपंथ होता. त्या हेमाडपंथाने अशी रचना केली की अरे चौकोनावर त्रिकोण ठेवला की सुरक्षित होतो, सुरक्षितता येते. आणि दुसरा मुद्दा, त्रिकोणाचा जो वरचा कोण आहे, हा वरचा कोण टोकदार होतो. टोकदार गोष्ट झाली की त्याच्यावरतून एखादी गोष्ट पडली की ती घरंगळत खाली येते, खालच्या चौकोनात पडते. हा सिद्धांत. पिरॅमिड ही जी संकल्पना ही त्याच्यातून निर्माण झालेली आहे की वरून घरंगळाला पाहिजे, आतमध्ये यायला पाहिजे सगळं.
म्हणून या रचना केलेल्या आहेत. आपल्याला हे पिरॅमिड सांगताना मी सांगतोय आता वेगळ्या गोष्टीकडे. आपण चौकोनाची गोलगाथा हा विषय आपला, त्यातला त्रिकोण जो सांगितला मी तुम्हाला, ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान है ना. पण ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा असं आपला हरिपाठात येतं. आता काय करायचं नाही का. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्र दळी उगवला सूर्य जैसा. म्हणजे सहस्त्र पाकळ्यांचा सूर्य उगवला, सहस्त्र सूर्य एकाच वेळी उगवले. आणि तो कोण आहे? तो म्हणे ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. म्हणजे आपल्याला गीतेच्या थोडं पुढे जायला पाहिजे, कारण गीता त्रिपुटी सांगते. गीतेच्या पुढे जायला पाहिजे, मोक्ष गीतेकडे सरकायला पाहिजे आता गाडी थोडीशी. बरोबर आहे. तर आता चौकोन काय? तर परमेश्वराच्या असं लक्षात आलं की हा जीव, याला जर सुख दुःख कळलं नाही तर हा कधीच माझ्यापर्यंत येऊ शकणार नाही. तुलना करायला पाहिजे ना, तुलना तर करायला पाहिजे. ज्या वेळेला एखादं छोटं सुख असतं, एखादं मोठं सुख असतं, आपण तुलना करतो की अरे हे छोटं आहे, हे मोठं आहे. आपली शास्त्र सांगतात की ज्यावेळी मनुष्य विषयानंदाकडून ब्रह्मानंदाकडे सरकतो, म्हणजे आनंदात फरक आहे की नाही. तुम्ही आम्ही संसार का सोडू शकत नाही? कारण आपली गाडी विषयानंदाकडे अडकली. आपल्याला त्याच्यापेक्षा मोठा आनंद माहित नाही, त्याची चव आपण चाखली नाही, त्या आनंदाचं आपल्याला अज्ञान आहे. आणि जोपर्यंत एखाद्याला तंबाखूपेक्षा दुसरं काही मिळत नाही तोपर्यंत तो काय तंबाखू सोडणार नाही. गुळाचा चहा सोडतो, पण त्याला साखरेचा आधी द्यावा लागेल तुम्हाला की बाबा रे हा गुळापेक्षा चांगला आहे. मग तो म्हणतो हा मग ठीक आहे, मग आता गुळ सोडायला हरकत नाही. पर्याय द्यायला पाहिजे. आपल्या तत्वज्ञानाने पर्याय दिलेले आहेत. हे पर्याय आहेत की क्षुद्रानंद म्हटलेलं, जो आनंद काही सेकंद सुद्धा टिकत नाही. माझ्याकडे एक माणूस आला, त्या माणसाने मला सांगितलं की मला सफरचंद खूप आवडतो, मला सफरचंद खायला खूप आवडतो, खूप आनंद घेतो मी सफरचंद खाण्यात. म्हटलं अत्यंत चांगली घटना आहे. सध्या तुला भूक लागलीये का? तो म्हणला कडकडून भूक लागलीये. तर म्हटलं आता ठीक आहे. मी एक सफरचंदाचं ताट मागवलं, त्याच्यामध्ये एक 10 ते 12 सफरचंद होती, 1 किलोभर सफरचंद होती. ठेवली त्याच्या समोर. एक एक सफरचंद मी कापून त्याला भरवायला लागलो. म्हटलं तुला आवडतंय ना? म्हटलं हो आवडतं, खूप आवडतं. म्हटलं भूक लागली आहे ना? म्हटलं हो भूक लागली. करा सुरुवात, खायला सुरुवात करा. पहिलं सफरचंद खाल्लं, त्याला पहिल्या सफरचंदात ढेकर आली. म्हटलं आता चालणार नाही. म्हटलं आवडतंय हा विषय महत्वाचा आहे. ज्या गोष्टीची आवड आपल्याला निर्माण होते ती गोष्ट आनंद द्यायला पाहिजे की नाही? द्यायला पाहिजे. करा सुरुवात. महाराज मी दुसरं सफरचंद कापलं, घ्या. त्याने ते कसं तरी खाल्लं. तिसरं सफरचंद त्याला दिलं तर तोंड थोडंसं वाकडं झालं त्याचं. तो म्हणला
सर जरा पोट नाही म्हटलं, आवडतं म्हटल्यावर खायला पाहिजे म्हटलं, खायला पाहिजे म्हटलं. ते तोंड वाकडं करून, म्हणजे जी गोष्ट खूप आवडत होती, जी गोष्ट आनंद देत होती, तो आता ती दुःखाने खायला लागला. लक्षात घ्या. खा म्हटलं चल. तो कसं तरी करून तिसरं सफरचंद खाल्लं आणि चौथ्याला त्यांनी हात टेकले. म्हटलं सर नको. म्हटलं का रे? म्हटलं आता जर हे सफरचंद मी खाल्लं तर जी खाल्लेली सफरचंद आहेत ती बाहेर येण्याचा धोका आता निर्माण झालेला आहे. सफरचंद, त्या सफरचंदाच्या जागी आता तुम्ही अख्खं जग ठेवा, अख्खी पृथ्वी. या संपूर्ण पृथ्वीत एकही गोष्ट अशी नाही जी तुम्हाला सातत्याने आनंद देईल. एकही नाही. तुम्ही बराच वेळ बसता इथे, तुम्हाला मांडी घालून बसायला आनंद येतो. किती वेळ? इकडे सोहमदास पिडतायत तुम्हाला, थोड्या वेळाने मांडी बदलता लगेच तुम्ही. किती वेळ? बरं, ती बदललेली मांडी सुद्धा किती वेळ टिकते? चालायचं म्हटलं तरी किती चालायचं, बसायचं म्हटलं तरी किती बसायचं? संपूर्ण मर्यादेने युक्त असं हे शरीर आपल्या वाट्याला आलंय. या शरीरामध्ये जी चौकट निर्माण केलेली आहे, तुम्हा आम्हाला आनंद आणि दुःख, किंवा आनंद म्हणण्यापेक्षा सुख आणि दुःख हे कळावं म्हणून एक चौकट निर्माण झालेली आहे. तुम्हाला सांगतो, या चौकटीतला पहिला भाग म्हणजे नंबर 1, त्याला आपण स्थूल पातळीवर पहिला विषय म्हणजे तुमची आमची इंद्रिये. हे शरीर हा स्वतंत्र विषय आहे. तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्राणी मात्राला इथं किती लक्ष, 84 लक्ष योन्या आहेत म्हणे. त्या 84 लक्ष योन्यांमध्ये बघा, जल की बूंद से देह बनाई. एका पाण्याच्या थेंबापासून तुम्ही आम्ही जन्माला आलोय. जल की बूंद से वीर्य देह बनाई, तामे नर और नारी. त्यात सुद्धा नर वेगळा, नारी वेगळी. हात पाव सब अंग मनोहर, भीतर प्राण संचारी. म्हणजे नुसतंच मेलेलं बनवलं नाही, आतमध्ये प्राण टाकला. तर आपण ह्या मर्त्य शरीराची पहिली गोष्ट करूया. अंडज, उद्भिज, जारज, श्वेदज, अशा 4 प्रकारांच्या रचना आहेत. तुम्हाला सांगतो, या जगामध्ये काही जीव असे आहेत की जे घामाने जन्माला येतात, स्वेदज. काही अंडज, कोंबडी आहे अंड्यातून बाहेर येते. तुम्ही आम्ही गर्भस्थ आहोत, गर्भातून बाहेर येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या योन्या आहेत सगळ्या. पण ह्या योन्यांमधून जोपर्यंत तुम्हाला शरीर मिळत नाही, इंद्रिय मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला सुख दुःखाचा उजिरंभ होणार नाही. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला जीभ नाही, त्याला कितीही तिखट द्या, खारट द्या, तुरट द्या, आम्ल द्या, कुठलाही म्हणजे षटरस, त्या षटरसातला कुठलाही रस द्या, त्याला धड दुःख होणार नाही आणि धड आनंद सुद्धा होणार नाही. आपण या इंद्रियांना खूप कमी लेखतो. पण जो चौकोन परमेश्वराने मांडलाय
त्या चौकोनातला हा एक कोण अत्यंत महत्वाचा तुम्हाला सांगतो. रजनीश तुम्ही नाव ऐकलं असेल, त्याचं एक वाक्य मला फार आवडतं. तो म्हणतोय, आत्म्याकडून शरीर कधीही पकडता येणार नाही, पण शरीराकडून आत्मा पकडता येऊ शकतो. बरोबर आहे का? किती महत्वाचं शरीर. जी गोष्ट अव्यक्त आहे त्या अव्यक्ततेला पकडण्यासाठी हा व्यक्त भाग, याला म्हणायचं प्रपंच. पंचमहाभूत आणि 3 गुण, क्षिती जल पावक गगन समीरा, पंच रचित यह अधम शरीरा. क्षिती म्हणजे पृथ्वी, जल म्हणजे पाणी, पावक म्हणजे अग्नी, गगन म्हणजे आकाश, समीर म्हणजे वारा. पंचतत्वांनी युक्त आणि त्या पंचतत्वांना 3 गुण पुन्हा, जे स्थल काल परत्वे बदलतात, म्हणजे रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. म्हणजे एखादा माठ जर तुम्ही बघितला, माठ, तो माठ जेव्हा आपण घटस्थापनेमध्ये पुजतो तेव्हा त्या माठामध्ये नसलेला सत्वगुण प्रकट होतो आणि लोक त्याचे हात जोडतात. बघा, स्थल बदलला, गुण बदलला, तिथे त्याचा सत्वगुण प्रकट होतो अचानक, आपण लगेच त्या माठाला हात जोडतो. हाच माठ दुसऱ्या दिवशी जर एखाद्या सुंदरीच्या कमरेवर गेला तर रजोगुण प्रकट होतो, लगेच शृंगार प्रकट होतो. काय गंमत आहे बघा. माठ एकच, पण फक्त अवस्था बदलली की गुण बदलतो. आणि हाच माठ जेव्हा एखादा माणूस मरतो आणि त्याच्या पुढे मर्तिकेचं सामान म्हणून ते तिरडीवर धरला, त्या काय म्हणतात त्याला, तिवडी म्हणतात त्याला, त्या 3 कोणी त्या ह्याच्यावरती बांबूच्या काठ्यावरती त्याला ठेवतात, तर तिथं तो तमोगुणी वाटायला लागतो, तो भयावह वाटायला लागतो, तो मृत्यूचं प्रतीक वाटायला लागतो. तो तुम्हाला सांगतो, तुम्ही आम्ही असे आहोत. नुसतं पंचमहाभूताचं शरीर नाहीये, त्याला 3 गुण चिकटलेत. तुम्ही कुठल्या अवस्थेत आहात त्याच्यावरती गुण अवलंबून आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या स्त्रियांच्या बाबतीत बघा, तुमच्या अवस्था सातत्याने बदलतात. रात्र आली तुमची अवस्था शृंगाराची होते, सकाळ झाली तुमची अवस्था सत्वगुणी होते, आणि दिवसभर तुम्ही संपूर्ण रजो म्हणजे कामाने वैतागलेल्या अवस्थेत तमोगुणी राहता, कटकट निर्माण होते. तुम्हाला सांगतो, प्रत्येक जण असा दिवसभर काही ना काही अवस्था बदलत राहतो. तर या अष्टधा प्रकृतीने, पंचमहाभूते आणि 3 गुण, पंचमहाभूत ही आहेत पीठासारखी. म्हणजे तुम्हाला मी जरा सोपा गोळा करून सांगतो. आता नुसतं पीठ आहे किंवा नुसती माती आहे, त्या मातीमध्ये जर पाणी कालवलं नाही तर त्या मातीचा गोळा करता येईल का? त्या मातीला आकृती देता येते का? नाही देता येणार. बरोबर? तर पंचमहाभूत हे पीठ आणि रजतम सत्व हे 3 गुण हे पाण्यासारखे आहेत. आणि असा हा अष्टधा प्रकृतीचा भेंड, आणि म्हणून तुम्हाला वेगवेगळे आकार आलेले आहेत, कारण त्याच्यामध्ये 3 गुणांचं मिश्रण आहे. त्या मिश्रणामुळे आकार बदललेत आपल्या सगळ्यांचे, नाही तर सगळे एकाच छापाचे झाले असते. कुणी कुणाला ओळखता आलं नसतं. तुम्हाला सांगतो, ओळखताच आलं नसतं आपल्याला एकमेकांना. लक्षात ठेवा. पण तशी अवस्था आहे आपली की एकमेकांना ओळखू येतो, एवढं वेगळं तयार केलेलं आहे. त्याचं कारण आहे की
की हा अष्टधा प्रकृतींचा भेंड आपल्याला दिले आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुखदुःख कळतं. सुखदुःख कळण्याची पहिली पात्रता तुम्हाला इंद्रिये पाहिजेत कळणार नाही. दोन टोकाचे अनुभव आहेत. सुखदुःख देणारा घटक आहे. आपल्याविषयी कोणी चांगलं बोललं की फार आनंद होतो आपल्याला, पण हाच कान ज्या वेळेला आपली निंदा ऐकतो त्यावेळेला लगेच दुःखी होतो. दोन टोकाच्या घटना कानाशी निगडीत आहे. आता दुसरी गोष्ट, डोळे. डोळ्याचाही हाच विषय. जोपर्यंत ज्याला डोळे नाही त्याला स्वरूपही कळणार नाही, त्याला कुरूपताही कळणार नाही. ज्याला जीभ नाही त्याला गोड करणार नाही, त्याला कडू पण कळणार नाही. सुखदुःखाची अवस्थाच बिघडून जाते जर तुमच्या शरीरामध्ये इंद्रिय नसतील तर. येते लक्षात तुमच्या? महत्वाची गोष्ट, कृपेचा पहिला आविष्कार हा आहे. तुम्हाला सांगतो 4 पद्धतीने परमेश्वर कृपा करतो. तुम्हाला सांगतो मी. दृक, त्वक, वाक, आलाप. दृक, डोळ्याने तुमच्याकडे बघतो, तो तुम्हाला हवं तसं मोल्ड करतो. त्वक, तुम्हाला स्पर्श करतो. कसा स्पर्श करतो? अहो रोज श्वास येतोय तो काय? तुमचा आमचा श्वास हा परमेश्वर आम्हाला रोज स्पर्श करतोय. लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो हा त्याचा स्पर्श आहे. त्वक म्हणजे स्पर्श. दृक म्हणजे दृष्टीने तुम्हाला बघतोय, तुमच्यावरती कृपेचा वर्षाव करतोय. एक फार सुंदर कथा आलेली आहे. एक मुलगा असतो, दिवसभर काम 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 काम, रात्री कधीतरी येतो, कधीतरी झोपतो. त्याला याचं भानच नाही कधी झोपला कधी उठला. पण ती आई असते ना, आई ती काय करते तुम्हाला सांगतो. तिला हे माहिती आहे पूर्णपणे की आपल्या पोराचं शेड्यूल खूप बिझी आहे. त्याच्या नकळत खूप काही ती करते. उदाहरणार्थ, तो कधी येतो आणि झोपी जातो. जेवण्याचं पण भान नाही. त्याचे सगळे बूट काढणार ती, त्याच्या सगळ्या चपला जागच्या जागी ठेवणार, त्याच्या अंगावरती पांघरून टाकणार. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या उशाजवळ एखादा तरी दुधाचा ग्लास भरून ठेवणार की हा पठ्ठ्या आलाय उपाशी, याला रात्री अपरात्री भूक लागेल. तयारी कोणाची? आईची. याला त्याचं भान नाहीये. आणि हा खरंच रात्री 1:30-2 वाजता उठतो त्या भानामध्ये की तिथं त्याला कालवा कालव होते. कारण हा विषय असा आहे की इथे तुम्ही तुमच्या इच्छेचा प्रश्न नाही, हा अनिच्छा योग आहे. भूक, तुमची इच्छा चालणार नाही, खावंच लागेल. तर हा पठ्ठ्या उठतो झोपेच्या भरात, ते दूध उचलतो. त्यालाही आता एवढं ते इंद्रियांना सवय झाली की त्याला माहिती आहे इथं काहीतरी आहे. ते आईने ठेवलं याचं भान नाही. त्या आईने ठेवल्याचं भान नाही. तो उचलतो, ते दूध पितो, तेवढा आधार होतो, परत झोपी जातो. सकाळी उठल्यानंतर आई सुद्धा कधीही बोलत नाही की मी तुझ्यासाठी दूध ठेवलं होतं. आणि हा सुद्धा कधीही सांगत नाही. हा उलटा म्हणतो मी काहीतरी खाऊन आलो होतो रात्री, त्यामुळे माझं काय, माझं भागलं, त्यामुळे तू माझ्यासाठी काय माझं टेन्शन घेत जाऊ नको. पण टेन्शन घेत जाऊ नको म्हणणाऱ्या मुलाचं सुद्धा जे गुप्त टेन्शन घेतलं जातं, त्या गुप्त टेन्शनचं नाव आहे परमेश्वर. त्याचं नाव आहे दत्तात्रय. तुम्हाला सांगतो मी की तुमच्या आमच्या, मला एक सांगा, आम्ही गाढ झोपेत जातो रोज. त्या गाढ झोपेत जर आपला जीव गेला तर काय करायचं? काय करायचं?
अवघड आहे की नाही? अवघड आहे. पण तुम्हाला एवढी खात्री आहे की माझा ग्लास कुठंतरी ठेवलेला आहे, माझा ग्लास ठेवलेला आहे, ज्या वेळेला तशी वेळ येईल त्या वेळेला तो ग्लास रिता होईल, व्यवस्थित होणार आहे सगळं. या खात्रीने तुम्ही झोपी जाता, तुम्हाला सांगतो मी. नाही तर या जगात कुणीही झोपणार नाही, तुम्हाला सांगतो मी. कारण मृत्यू हा कमी प्रमाणातला मृत्यू म्हणजे झोप, तुम्हाला सांगतो. छोटा मृत्यू म्हणजे झोप, हे लक्षात ठेवा. तुम्ही गादीवर आहात की गटारात आहात, तुम्ही राजा आहात की प्रधान आहात की भिकारी आहात, तुम्ही आहात का हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. अशा अवस्थेत तुम्ही झोपता, तुमच्या मूळ अवस्थेमध्ये. आणि तिथे सुद्धा तुमची काळजी घेणारा, तुम्हाला पुन्हा व्यवस्थित जाग करणारा आणि त्या जागेपणामध्ये मागचा सगळा इतिहास जोडणारा, ते जागपण नवं नाहीये. नाही तर रोज नवा माणूस होईल, त्याला मागचं सगळं आठवतं. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या तन्मात्रांसकट, चित्तासकट, म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, चारही देहांनी युक्त जागृत करणं, हे कोण काम करतं? परमेश्वर काम करतं. पुन्हा एकदा म्हणा धन्यवाद. देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. तुम्हाला सांग, तुम्ही देत नाही. आपण आपल्या आईला धन्यवाद देत नाही, देवाला कुठले धन्यवाद देणार हो? आपली सुरुवात आपल्या आईपासून व्हायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, द्यायला पाहिजे धन्यवाद. माऊलीसारखं काम चालतं, तुम्हाला सांगतो. बेमालूम बेमालूम तुम्हाला सांगतो की परमेश्वराची जी अत्युच्च दर्जाची सूत्र आहेत, सगळ्यात उंच दर्जा जो आहे, तर तिथं त्याला सांगितलं की तो आईसारखं काम करतो म्हणे. उच्च दर्जा म्हणे. काय तर म्हणे, एक गरीब म्हातारी होती म्हणे, आई. मुलांनी हट्ट केला, नाही मला पैसेच पाहिजे, मला पैसेच पाहिजे. काय करायचंय? काय करायचं? तर मला लगीन करायचंय. समजा आई म्हणते जरा आपली परिस्थिती जरा व्यवस्थित होऊ दे, हे होऊ दे. पण तो हट्ट धरून बसतो, मुलाचा हट्ट. वडील काय करतात? गप बस, रागवून मोकळे होतात. आई काय करते? आई काय करते? जे आपल्या पूर्वजांकडून चालत आलेले दागिने बिगिने ते सगळं काढते. ते पोरग आर्त झालेलं तिला नाही बघवत. तुम्हाला सांगतो मी, एकदा आर्तता आली की आईला गलबलत. मग ते सगळे दागिने येतात बाहेर आणि गुपचूप ती पुरसुंडी जाते. आणि ते गुपचूप असते, पोराला कळत नाही, पोराला कळत नाही, ते आईला कळत. आईला माहितीये, पण कुठेही बडेजाव नाही. मी माझे दागिने गहाण ठेवले, अभिमान नाही, काही नाही. गुपचूप पैसे येतात आणि भले एक शिवी देऊन घे मुडद्या म्हणेल ती, पण त्याला ती पैसे देऊन टाकते बेमालूम. आणि आई इतका उन्मत्त असतो, यालाही आईने कुठून आणलं काय माहित नाही, बरं त्याला हे माहिती आहे की आईने ठरवलं तर सगळं होतं, याचं त्याला ज्ञान आहे. लक्षात घ्या. त्यामुळे बापाकडे हट्ट करत नाहीत लोक, आईकडे हट्ट करतात. कारण आई काय करते? शेवटच्या लेवल पर्यंत काम करते. काय होतं शेवटची लेवल ती स्वतःला विकेल, तुम्हाला सांगतो, पण त्याचा हट्ट पुरवल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर असा आहे, तुम्हाला सांगतो, की त्याने तुम्हाला आम्हाला काय दिलं? तर चौकोनातला एक कोण, म्हणजे हे अत्यंत मौल्यवान, अत्यंत दर्जेदार असं शरीर दिलं. आणि या शरीरामुळे आपल्याला सुख दुःख कळायला लागलं. सुख दुःख कळायला लागलं म्हणून परमेश्वर कळणारे. तुम्हाला जर सुख दुःखच कळालं नाही तर परमेश्वर कसा कळणार? त्याचा आनंद कसा कळणार? छोट्या गोष्टीतला आनंद कळल्यानंतर मग लक्षात येतं की नाही, याच्यापेक्षा हे चांगलं आहे. तर छोट्या गोष्टी कळायला पाहिजे, म्हणून ही शरीर रचना. चौकोनाचा दुसरा कोण, सुख दुःख कळावं म्हणून सोयी किती केल्या बघा देवाने. आता नुसतंच एखाद्याचं शरीर आहे,
पण तो माणूस वेडा आहे. म्हणजे त्याचं चित्त जाग्यावर नाही, काय काम करतो त्याचं त्याला कळत नाही. कधी हसतोय, कधी रडतोय. ज्यावेळी हसायचं त्यावेळी रडतोय, ज्यावेळी रडायचं त्यावेळेला हसतोय. वेडं वाकडं चाललेलं आहे. त्याच्या मनाचं काम बिघडलंय, त्याच्या बुद्धीचं काम बिघडलंय, त्याच्या चित्ताचं काम बिघडलंय, आणि त्याच्या अहंकाराचं पण काम बिघडलंय. अहंकार सुद्धा काम करतो. तुम्हा आम्हाला लोक वेडा म्हणत नाही, त्याचं प्रमुख कारण अहंकार आहे, लक्षात ठेवा. पटतंय का तुम्हाला? त्या वेड्याला अहंकार नसतो म्हणून तर वेडा. आम्ही फणफणतो लगेच, अस्तित्व दाखवतो. आणि अस्तित्व दाखवतो याचा अर्थच असा आहे की आपली सूक्ष्म शरीर काम करते. काय काम करतंय? आपलं मन काम करतंय, आपली बुद्धी काम करते, आपलं चित्त काम करतंय, आपला अहंकार काम करतोय. आणि हे सुद्धा तुमच्या आमच्या सुखदुःखाच्या गोष्टीसाठी आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही. ज्या वेळेला, लक्षात घ्या, डॉक्टर एखादं ऑपरेशन करायचं असतं, तर ते ऑपरेशन एखाद्या मांडीवर करायचं असलं तर ती मांडी बधीर करतात, बरोबर आहे? ते बधीरता आणल्याशिवाय तुम्हाला सुखदुःखाच्या चवीच्या पलीकडे जाता येतं का? नाही जाता येत. ते बधीर करावं लागतं. म्हणजे इंद्रिय किती महत्वाचं आहे बघा. सुखदुःखातीत करण्यासाठी त्याला बधीर करावं लागेल तुम्हाला, त्याची अवस्था मोडावी लागेल. पण त्याच्याही पलीकडे जाऊन असं आहे की ज्याच्याकडे इंद्रिय आहे पण मन नाही. समजा आता प्रयत्न करा, आता मन नाही, आता सुखदुःख होतं का? तर त्याचं उत्तर आपल्या शास्त्रामध्ये की आताही सुखदुःख होणार नाही. नुसतं इंद्रिय सुखदुःख द्यायला पात्र नाही, ते जड आहे. केस काढून बाहेर ठेवला वाढणार नाही, कशाला तरी चिटकवावा लागेल, चिटकल्याशिवाय वाढणार नाही. बरोबर आहे की नाही? कापलेला केस वाढतो का? तसं जर असतं तर न्हाव्याचे दुकानं केसांनी फुल झाली असती, तुम्हाला सांगतो. कारण आम्ही रोज केस कापतोय, रोज दाढ्या करतोय. कापलेली केस कधी वाढत नाही, पण चेहऱ्यावर मात्र आम्हाला रोज दाढी, रोज मिशी करावी लागते, रोज दाढी करावी लागते. शेवटी वैतागून दाढी मिशा काढून टाकल्या की नको हा व्याप म्हणून. शेवटी काही ठराविक काळापर्यंत बरं वाटतं, नंतर असं वाटतं काहीही कटकट, काढून टाकतो. तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार तुमच्या शरीरापेक्षा वेगळं आहे, लक्षात ठेवा. आता मी एक बाई आहे, माझ्या ओळखीची होती ती, आणि ती एक पुस्तक वाचण्यात तल्लीन झाली होती. बघा, पुस्तक वाचण्यात तल्लीन झाली होती ती बाई. त्यानंतर मी तिच्या कानाजवळ जाऊन ओरडतो की ओ काकू, ओ काकू. आता तिच्या कानाला काही झाकणं आहेत का? झाकणं आहेत का? नाहीये. पण तरी सुद्धा ती इकडे गुंग झाल्यामुळे कानाला मन जॉईंट नाही झालं. कान अधिक मन झाल्याशिवाय ऐकणं होणार नाही. म्हणजे मन हा वेगळा घटक आहे इंद्रियांपेक्षा. लक्षात घ्या, मनाला इंद्रिय म्हणायचं नाही, हा चेतन घटक आहे. याचा चेतनतेशी संबंध आहे, हा जड नाही. कान जड आहे, पण मन हा चेतन घटक आहे. आणि म्हणून माणूस ज्या वेळेला मरतो त्यावेळेला कान तिथंच असतो, पण मन शिल्लक राहत नाही. जीवाबरोबर मनही उठतं, चेतनतेचा पसारा संपतो. लक्षात घ्या. म्हणून मन, बुद्धी, चित्त, अहंकार. कशाला म्हणायचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार? उदाहरणार्थ, मन हा विकल्प करतो. काय करतो?
विकल्प करतो. इथून कुणीतरी गेलं असा ज्या वेळेला भाव उत्पन्न झाला, कुणीतरी म्हणजे निश्चिती नाही, इथून कुणीतरी गेलं असा विकल्प उत्पन्न झाला तर समजायचं हे काम आहे मनाचं. बरोबर. त्यानंतर तो चौकशी करतो आणि त्याला आठवतं की इथून असं एक कुत्र्यासारखं काहीतरी गेलेलं आहे. तर ती बुद्धी जी आहे मनाच्या पार, ती निर्वाळा देते. अरे कुत्र गेलं म्हणजे कुणीतरी गेलं, याच्यामध्ये संदिग्धता आहे, निश्चिती नाही. ज्या गोष्टीत निश्चिती नाही ते काम मनाचं. त्या मनाच्या कामाला इकडची लोक आहेत, त्या मनाच्या कामाला ज्या वेळेला निश्चिती येते की अरे कुत्र गेलं, तर ते काम केलं तुमच्या बुद्धीने, निश्चित केलं बुद्धी. मग जे आतमध्ये चित्त आहे, चित्त म्हणजे साठवणूक केलेली जागा. तुम्ही आतापर्यंत जे जे काही बघितलं, जे जे काही ऐकलं, जे जे काही वाचलं, जे जे काही अनुभवलं, त्या सगळ्यांचा एकत्रित गठ्ठा तो तुमच्या चित्तात आहे. त्या गठ्ठ्याने तुम्हाला सूचना दिली की अरे पलीकडच्या रमा काकूंचं कुत्र आहे. बघा, पहिला विषय असा झाला. पहिला विषय काय? कुणीतरी गेलं, मन. कुत्र गेलं, बुद्धी. रमा काकूंचं कुत्र गेलं, चित्ताने काम केलं. कारण ते बरोबर फाईल मॅच करून बघितल्या दोन्ही, त्या दोन्ही पीडीएफ मॅच केल्या, त्या सगळ्या बरोबर लक्षात आलं. रमा काकूंचं कुत्र गेलं, हे चित्ताने काम केलं तुमच्या. आणि त्यानंतर मग अहंकार जागा झाला. त्या थेरडीचं कुत्र माझ्याकडे काय कशाला, हा अहंकार. कसं काम कसं करतं बघा सूक्ष्म शरीर. शरीराने काहीच नाही केलंय, शरीराने काही नाही. आतल्या आत एवढं घडलंय, आतल्या आत चतुष्पाद लेवलला कामं झालेली आहेत. 4 पायऱ्या तुम्ही ओलांडल्यात, कुणाला खबर नाही, कार्य घडलंय. कुणीतरी गेलं, कुत्र गेलं, रमा काकूंचं कुत्र गेलं, आणि त्या थेरडीचं कुत्र आमच्या इकडे कशाला कलमडलं, एवढी कामं झालीत तुमची. तर हा जो चित्त चातुष्ट्याचा प्रकार आहे, अंतःकरण ज्याला म्हणतो, अंतःकरण चातुष्ट्य, हा या चौकोनाचा दुसरा कोन. जर तुमच्यामध्ये या गोष्टी परमेश्वराने टाकल्या नसत्या तर तुम्हा आम्हाला आनंद दुःख काहीही घेता आलं नसतं. बरोबर आहे का चूक आहे? पटतंय का? फार महत्वाचं आहे, तुम्हाला सांगतो. त्या दिवशी असंच झालं. मी रस्त्याने चाललो होतो आणि माझ्या समोर आमचे विष्णू जोशी माझ्या समोरून गेले आणि मुद्दामून मला दिसेल असे गेले. पण मी तंद्रीत, मी काय त्यांना बघितलं नाही. शेवटी जवळ येऊन हलवलं. म्हटले काय रे? म्हणले तुझे डोळे तर उघडे होते, मग बघितलं नाही मला. एवढं ओळख दाख, एवढे आपण जुने मित्र. म्हटलं अहो खरंच मी तुम्हाला नाही बघितलं हो. म्हटले डोळे असून माणूस बघत नाही हे कसं काय? मग मला पटलं की डोळ्यांबरोबर मन पाहिजे, विकल्प निर्माण करणारी घटना पाहिजे. जोपर्यंत विकल्प निर्माण होणार नाही कोण हा, तोपर्यंत हा विष्णू जोशी हेही कळणार नाही. तोपर्यंत मग त्याची आकृती चित्तामध्ये जी आहे ती मॅच होणार नाही. एकाच वेळेला खूप कामं करतो आपण. निमिष मात्रात 4-4 कामं चालतात आपली. 4-4 कामं, निमिष, 1 सेकंद लागतो आपल्याला. 4-4 कामं चालतात आपली. असं होतं. मग त्यांना म्हटलं नाही बघितलं हो. तर म्हणले डोळे असूनही आंधळा का? कारण तो भाग सुद्धा सेपरेट दिलेला आहे, सेपरेट. या चौघांचा गाडा एकत्र होणार आहे, पण प्रत्येक जण स्वतंत्र आहे. तुमच्या शरीराने मनाची निर्मिती केलेली नाही. तुमच्या मनाने शरीराची निर्मिती सुद्धा होत नाही, तुम्हाला सांगतो.
स्वतंत्रता आहे. पण एकमेकांच्या हातात हात घालून ही भट्टी जमवायचं काम कोणी केलं? या महाराजांनी केलेलं. हे सगळे लांबचे घटक आहेत. ह्याचा त्याला मेळ नाही, त्याचा याला मेळ नाहीये. 4 स्वतंत्र रेषा, फक्त त्यांच्या दिशा अशा पद्धतीने केल्यात की कुठेतरी येऊन त्या एकमेकींना छेदतात आणि चौकोन तयार होतो. नाही तर त्यांच्या दिशा जर त्या परफेक्ट नसत्या, त्यांच्या दिशा जर योग साधणाऱ्या नसत्या, तर तो चौकोन निर्माण होत नाही. तर हा चौकोन निर्माण करणारा परमेश्वर, आणि या चौकोनातला पहिला कोण किंवा पहिली रेषा इंद्रिय, दुसरी रेषा मन बुद्धी चित्त अहंकार, म्हणजे तुमचं अंतःकरण चातुष्य, चेतन तत्व आहे. लक्षात ठेवा, जिवंतता आहे त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणाल बस झालं, आता झालं, सुख दुःख संपलं, याच्या पलीकडे काय आता? नाही, याच्या पलीकडे जातो. अजूनही काही गोष्टी शिल्लक आहेत की ज्या तुमच्यामध्ये नसतील तर तुम्हाला सुख दुःखाचा अनुभव येत नाही. उदाहरणार्थ नंबर 3 काय असावं तुम्हाला वाटतं? काय असेल सांगतो. एखादा माणूस आहे, उदाहरणार्थ आमचे बुरसे आप्पा, माझं ऐकायला येते तुम्हाला? पण जर त्यांनी लावलेलं मशीन बघा, ते कानाला मशीन लावून बसलेले आहेत, ते मशीन जर काढलं तर त्यांना ऐकायला येईल? सोपं आहे की नाही? का ऐकायला येणार नाही? इंद्रिय आहे, आहे का? इंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. पण नुसता कान दिलेला नाहीये परमेश्वराने. त्या कानाबरोबर एक ऐकण्याचं सामर्थ्य सुद्धा दिलेलं आहे. जर त्याला अजड सामर्थ्य असं नाव आहे. या सामर्थ्याला म्हणतात परमेश्वराच्या अजड मायेचं सामर्थ्य आहे ते. हे सामर्थ्य जर गेलं तर तुमची इंद्रिय असून उपयोग नाही, तुमचा मन असून उपयोग नाही. हे अजड सामर्थ्य आहे. म्हणून हे गेलं. आणि गंमत अशी आहे की एकदा तुमच्या इंद्रियांमधलं अजड सामर्थ्य गेलं, या जगात कोणताही डॉक्टर हे सामर्थ्य दुरुस्त करत नाही. तुम्हाला सांगतो, मशीन तोपर्यंत काम करेल जोपर्यंत कमी तरी ऐकायला येतंय. त्या कमीला जास्त करता येईल, त्या जास्तला कमी करता येईल. पण गेला एकदा पूर्ण ठार बहिरा झाला माणूस की त्याला मात्र हे मशीन सुद्धा काम करणार नाही. तिसरा घटक आहे जो आम्हाला दिसत नाही. तुम्हाला नुसती इंद्रिय नाही दिलेली, सामर्थ्य युक्त इंद्रिय. आमचे वसंतराव जाधव आहेत, दर गुरुवारी आम्ही त्यांच्याकडे सध्या जेवायला जातो. अशी त्यांच्या जिभेची सध्या अवस्था आहे की किती तिखट खाल्लं तरी तिखटच लागत नाही. काय झालं? उत्तर सापडलं का? अजड सामर्थ्य कमी होत चाललंय. तुमचं आमचं सुद्धा अजड सामर्थ्य कमी होत जातं. कधी? एखाद्याला ताप आला. ताप आल्यावर काय होतं? जिभेची चव जाते. चव जाते म्हणजे काय होतं? म्हणजे इंद्रिय आहे, रसयुक्त इंद्रिय आहे. इंद्रियांचा राजा मन ज्याला म्हणतो तो सुद्धा उपस्थित आहे. भूक सुद्धा लागलेली आहे आणि तरी सुद्धा चव नाही.
आणि चव नाही म्हणून सुख दुःख नाही. आता तुम्ही प्रत्येक शरीरातलं इंद्रिय तपासा. या शरीरामध्ये एखादा पॅरालिसिस झालेला माणूस आणा आता तुम्ही डोळ्यासमोर. काय होतं? पाय जागेवर आहे, तो जिवंत आहे. बरोबर आहे की नाही? मन पण आहे, त्याला चालायला पण वाटतंय, पण तरी सुद्धा अजड सामर्थ्य गेलं. डॉक्टर म्हणतात घरी घेऊन जा, व्यायाम करा, फिजिओथेरपी द्या, गॅरंटी नाही. चालला तर चालेल, नाही चालला तर गॅरंटी नाहीये. बरोबर आहे? काय घटक बघितला तिसरा आपण? की आपल्यामध्ये परमेश्वराने नुसती इंद्रिय दिलेले नाहीत, नुसतं मनबुद्धीचं साम्राज्य दिलेलं नाही, तर त्या संधींमध्ये, या दोघांच्या मध्ये त्याने स्वतःच्या निर्मितीला जागा दिली. अशी कृपा. लक्षात घ्या, तुमच्यामध्ये सगळे इंद्रिय आहेत तुमच्यामध्ये, आणि ते अजडाचं सामर्थ्य नाही, आम्ही आनंद घ्यायला सक्षम होणार नाही. म्हणून पुन्हा एकदा आपण आता तिसरा धन्यवाद देणार आहोत. कशासाठी? त्याने आपल्याला अजड सामर्थ्य दिलं, आणि म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्यायचं. तुम्हाला तिसरा धन्यवाद गेला. आता म्हटले आता तरी संपली का नाही तुमची गाडी? तर नाही संपली अजून सुद्धा. आज आपण विषय घेतलाय चौकोनाची गोल गाथा. या जगात पृथ्वी गोल आहे. या पृथ्वीत कुठेही जा तुम्हाला हा चौकोन आढळेल. तुम्ही अमेरिकेत गेला तरी हेच सत्य, भारतामध्ये आहात तरी हेच सत्य. जळी स्थळी काष्ठी पाशानी कुठेही तुम्ही जा, या सत्याला बाद यायचं काही कारण नाहीये. आणि डॉक्टरांची मजल, विज्ञानाची मजल ती फक्त इथपर्यंत. मानसिक डॉक्टर मिळतील तुम्हाला, मनोरुग्ण तपासणारे डॉक्टर मिळणार, शरीराचं दुरुस्त करणारे डॉक्टर मिळणार. अजड सामर्थ्य सुद्धा शिल्लक असेल तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी वाढवणं कमी करणं ते सुद्धा जमणार. पण ज्या क्षणी अजड सामर्थ्य सोडून जातं, मग डॉक्टर सुद्धा हात जोडायला लागतात की आता तुम्हाला कोणाचा हवाला. मग तो डॉक्टर कितीही शिकलेला असला तरी म्हणतो की पूजापाठ सुरू करा, म्हणतो तो. कारण त्यालाही शेवटी या सत्यावर यावंच लागतं. तर जे सामर्थ्य डॉक्टरला सुद्धा निर्माण करता येत नाही ते आपल्याला मिळाले. किती भाग्यवंत आहोत आपण, अत्यंत भाग्यवंत आहोत. तुम्हाला सांगतो आपण खूप भाग्याचा विषय आहे हा, की परमेश्वराने दिलेल्या गोष्टींवर आपण चर्चा करतोय, त्याला धन्यवाद देतोय, त्याच्या मंदिरात त्याला धन्यवाद देतोय. किती सुंदर योग आहे तुम्हाला सांगतो हा, बघा. आणि आता शेवटची घटना नंबर 4. काय? तुमचं मन असून, तुमची बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहेत, इंद्रिय आहेत, अजड सामर्थ्य सुद्धा जागेवर आहे. पण आता माझ्या आतमध्ये जो जीव आहे तोच नाही, अस्तित्वच नाही. आता याच्याही पलीकडे जाऊ. अस्तित्व आहे, चला इथून सुरुवात करू. अस्तित्व आहे, पण ते अस्तित्व काम करत नाही. उदाहरणार्थ, मला मेथीची भाजी आवडते. मेथीची भाजी माझ्या समोर ठेवली, मला ती आवडते, म्हणजे माझं मन ते बघतंय, ते आता खाऊन तृप्त होण्याच्या मनस्थितीत आहे. मला खाण्याला इंद्रिय सुद्धा दिलेलं आहे. कर्मेंद्रिय नावाचा पदार्थ म्हणजे हात आहे की ज्याने मला म्हणजे खाता येईल. मन सुद्धा आहे, अजड सामर्थ्य सुद्धा आहे.
म्हणजे जिभेला चव वगैरे सगळं व्यवस्थित आहे, आणि अचानक माझी इच्छा झाली की मला नाही खायचं. बघा आता गंमत बघा, सोपं नाहीये. हा चौथाच विषय आहे. माझी इच्छा झाली की नाही खायचं. आता माझ्या अजड सामर्थ्याचा पण उपयोग नाही, माझ्या इंद्रियाचा उपयोग नाही, आणि माझ्या मनबुद्धीचा सुद्धा उपयोग नाही. होतं की नाही असं? ज्यावेळी माणसाची इच्छा उडते, तुम्हाला अनुभव आला असेल, बऱ्याचदा अशा घटना येतात की आपली इच्छा उडते, एखादी भाजी डोक्यात बसते, आहे की नाही? इच्छा संपते, आणि जेव्हा इच्छा संपुष्टात येते तेव्हा आपण सुखदुःखाला पात्र ठरत नाही. म्हणजे इच्छा, अजड सामर्थ्य, इंद्रिय आणि मन बुद्धी चित्त अहंकार चित्त चातुष्टय अंतःकरण, या 4 खांबांवरती आपली जी त्रिपुटी आहे, सायकल चालवणे, सायकल चालवता येणे आणि सायकल चालवणारा, ही त्रिपुटीवर, आणि या त्रिपुटीतून जे सुख दुःख पाहिजे तुम्हाला घरंगळायला, ते या चौकटीवर ठेवलेले आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सुख दुःख होतं. किती भाग्याने दिलेला जन्म आहे. आणि गंमत बघा, याच्यापैकी एकाचा दुसऱ्याशी संबंध नाही. तुमच्या मनाचा इंद्रियाशी संबंध नाही. तसं जर असतं तर मनाने ठाम केलं असतं की चाल चाल चाल, नाही होणार. मनुष्य कामवासनेचा आनंद घेतो. किती घ्याल, निमिष मात्रात सगळं संपलेलं असतं. तुम्हाला सांगतो मी, कुठलाही आनंद त्या दर्जाचा, तुमचा कितीही मोठा आनंद असू द्या, हे मन हे असं इंद्रिय आहे की थोड्या काळाने तृप्त होऊन जातं. तुम्हाला सांगतो, मनाला अजड सामर्थ्याशी काही घेणं देणं नाही. स्वतंत्र विषय लक्षात घ्या. आता आपण मगाच्या सारखं करूया. सायकल चालवणे आणि सायकल चालवता येणे, तसं ह्या 4 गोष्टींपैकी एक एक गोष्ट काढून बघू, आपल्याला सुख दुःख होतं का बघूया. बघा तुम्ही आता गंमत. 4 गोष्टी, इंद्रिय, मन म्हणजे सगळं चाललं त्यात, मन, अजड सामर्थ्य, जीव किंवा इच्छा, बरोबर. आता आपण काढलं याच्यामध्ये, इंद्रिय काढून टाकली. या 3 गोष्टी आहेत. अजड सामर्थ्य पण आहे, अव्यक्त स्वरूपात राहील. अजड सामर्थ्य आहे कारण ते अव्यक्त आहे, दिसत नाही आपल्याला. सामर्थ्य हे नेहमी अव्यक्तच राहतं. वीज नेहमी अव्यक्तच राहणार. तुमचे आमचे दिवे पेटतात, तेवढी वीज नाहीये. वीज खूप मोठा विषय आहे, ती फक्त तुमच्या पात्रात तेवढीशी येते. पण जी तारेमध्ये असते ती अव्यक्त असते. तर आता आपण ठरवूया की इंद्रिय काढून घेतली, नुसतं अजड सामर्थ्य आहे, मन आहे आणि इंद्रिय नाहीयेत, आणि इच्छा पण आहे, तरी सुद्धा सुख दुःख होऊ शकत नाही. इंद्रिय आहेत, अजड सामर्थ्य आहे, इच्छा पण आहे, मनच नाही जागेवर, तरी काही होऊ शकत नाही. इंद्रिय आहेत, मन आहे, अजड सामर्थ्य आहे, इच्छा नाही, तरी काही होऊ शकत नाही. इंद्रिय आहेत, मन आहेत, इच्छा आहे, अजड सामर्थ्य नाही, तरी काही होऊ शकत नाही. म्हणजे या चौघांची भट्टी जमवल्याशिवाय सुखदुःखाचा प्रणव, सुखदुःखाचा उद्भव, सुखदुःखाचा प्रभाव, या गोष्टी अनुभवाला येत नाहीत. या 4 पैकी, या चौघांपैकी 4 गोष्टी आहेत. एक आहे प्रपंच, म्हणजे जडत्व आहे त्याला,
जे मर्त्य आहे शरीर, दुसरं आहे चेतन तत्व देवता युक्त असलेलं, तिसरं सुद्धा चेतन तत्व आहे अजड सामर्थ्य, आणि चौथं सुद्धा चेतन तत्व आहे माणसाची इच्छा, कारण तुम्ही जन्माला आल्यापासून इच्छा घेऊन आलेला आहात. तर या सगळ्यांनी युक्त जर आपण नसतो तर सुख दुःख आलं नसतं. आणि म्हणून तुमची निर्मिती, एका मनुष्याची निर्मिती, या मनुष्याच्या निर्मितीतली ही चौकट ही गोष्ट सिद्ध करते की या जगात परमेश्वर आहे. बरोबर आहे? नाही तर सिद्ध करायला जागा काय? तुम्ही उद्या छाती ताणून ही गोष्ट सांगू शकता. कोणी जर विचारलं की परमेश्वर आहे, हो आहे. का आहे? ह्या 4 गोष्टी सांगा. या 4 गोष्टींनी युक्त शरीर दिलेलं आहे. या 4 गोष्टी जर विसंगत झाल्या तर माणसाचं जगणं म्हणजे माथीमोल होऊन जाईल, तुम्हाला सांगतो. आणि हा जो योग साधलेला आहे, अत्यंत दुर्मिळ योग आहे, तुम्हाला सांगतो मी. हा दुर्मिळ योग आपल्या बाबतीत साधला गेलेला आहे. आणि म्हणून आपण मंदिर आहोत. देह देवाचे मंदिर असं म्हणतात. त्याचं ते कारण आहे की चौकटीवर त्रिपुटी मंदिर आहे हे. आणि या मंदिरामध्ये कामिल काम कमाल किया, तैने ख्याल से खेल बनाय दिया. काय रचना केली म्हणे. तो नहीं कागज कलम जरूरत है, बिन रंग बनी सब मूरत है, उस मूरत में एक सूरत है. काय? तैने आपने जाय मुकाम किया. म्हणजे स्वतः सुद्धा तुमच्या आत्म्यासारखा येऊन आतमध्ये बसला आणि आता भजा म्हणतोय, तुम्हाला सांगतो मी. असा बसलाय तुमच्यामध्ये येऊन. बसलेला प्रत्येक माणूस. तुम्हाला काय वाटतं आम्हाला अक्कल नाही? तुमची पूजा करतो आम्ही, तुमची आरती करतो. कोणाच्याही ज्ञानाकडे बघून त्याची आरती होणार नाही, तुम्हाला सांगतो. ज्ञान कमी अधिक असू शकतं. कोणाच्याही बुद्धीकडे बघून आरती होणार नाही, कारण बुद्धी कमी अधिक असू शकते. कोणाच्याकडे इंद्रियांकडे बघून आरती होणार नाही, इंद्रिय कमी अधिक असू शकतात. परंतु जिवंतता ज्याला म्हणतो, या सर्वांनी युक्त असलेल्या शरीर आणि या चौघांच्या भूत संधींमध्ये, परमाणु संधींमध्ये जो व्याप्त आहे रोमारोमात, तो आम्हाला दिसतो. आणि आपण जी आरती करतो ती त्याची आरती करतो, त्या परमेश्वराची आरती करतो. हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक जण मोठा आहे या जगामध्ये. आज माझी बारी आहे, मी इथे येऊन बोलतोय. उद्या लक्षात ठेवा, 7 दिवसानंतर तुमच्यापैकी प्रत्येक जण हेच बोलेल. कारण हा प्रभावाचा विषय आहे, हा प्रणवाचा विषय आहे, हा पायाभूत विषय आहे. पाया मजबूत पाहिजे तुमचा. पाया मजबूत असेल तर इमारत मोठी होणार. पायाच मजबूत नाही, इमारत तुमची ठिसूळ होणार, तुम्हाला सांगतो. आपण हा सप्ताह घेतलाय पाया मजबूतीसाठी. तुम्हाला काय वाटतं, होतोय आपला पाया मजबूत? 3 दिवस झालेत आपल्याला. 3ऱ्या दिवशी आपण आपल्या शरीरातल्या रोम रोम समजून घेतला. लक्षात ठेवा, खूप महत्वाची घटना आहे. तर आजचा विषय आपला होता सुख दुःखाच्या चौकोनाची गोल गाथा. म्हणजे जगात कुठेही जा, तुम्हाला हे चौकोन मिळतील. अत्यंत विपरीत अवस्थेतले चौकोन आहे, परंतु त्यांना एकत्र आणलेलं आहे कृपा नावाचा जो योग आहे. त्या योगाने हे सगळं एकत्र आलेलं आहे. आणि गंमत अशी बघा की तुम्हाला इथे दत्त सप्ताह निर्माण केला, त्या सप्ताहामध्ये बसवलं आणि त्याच्यामध्ये हा विषय. कुठे ऐकला हा विषय तुम्ही? आणि आज का ऐकताय? जुनं ऐकून कंटाळा आलाय. जुनं ऐकून कंटाळा येतो. जुने जाऊ द्या सरणा लागुनी, असा एक सिद्धांत आहे की जुनं सरणामध्ये गेलं पाहिजे. त्याला सरण पाहिजे. त्याला सरण म्हणजे की लाकडं आपण रचतो ना, ते माणसाला जाळायला,
तसं जुने जाऊ द्या सरणा लागून, सिद्धांतच आहे. माझ्या मुलीला मी एकदा सांगितलं की तिला 8वीतला अभ्यास खूप आवडला होता, कारण त्या 8वीत तिच्या आवडीचे विषय होते काहीतरी, आणि ती ज्या वेळेला 8वी पास झाली त्यावेळेला मार्क खूप मिळाले तिला 90%, पण घरी येऊन रडायला लागली. का तर म्हणले हे विषय सोडावे लागतील, मला आवडतात खूप. कशी प्रगती होणार? हे असं मोहात सापडून कशी प्रगती होणार आपली? जुनं सोडावं लागतं. एक इयत्ता सोडल्याशिवाय दुसरी इयत्ता जाणार नाही तुम्ही. त्याच इयत्तेत किती काळ बसणार? आपण 3 दिवसात एक इयत्ता पुढे चाललोय, लक्षात येतंय का तुमच्या? ही इयत्ता पार केली पाहिजे. ज्ञानच व्हायला पाहिजे. कर्माने तरण्याचा सिद्धांत खोटा. तुमच्या पंखामध्ये बळ आहे म्हणून तुम्ही उडता हे खोटं. या वातावरणात हवा आहे आणि त्या हवेमुळे तुमच्या पंखांचं बळ अधिक ती हवा, मग उडणं होणार. तुम्ही नुसत्या पंखांच्या बळावर कितीही तुम्ही कंबर कसा, उडू शकणार नाही तुम्ही जर हवा काढून घेतली वातावरणातली तर. माझी मुलगी एकदा आली, तिला 12वीला काहीतरी 90% पडले, आली खूप आनंदामध्ये आली. चांगली घटना आहे, काय वाईट नाहीये. पण गंमत सांगतो, तिला मी सांगितलं जर तुला शिकवणारे शिक्षक नसते, समजा कल्पना करा, तर तुझा पहिला नंबर आला असता का? तर म्हणली नाही. जर तुझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणी तुझ्याशी तुसडेपणाने वागल्या असत्या, तुला डिस्टर्ब केलं असतं त्यांनी, तर तुझा पहिला नंबर आला असता का? तर म्हणली नाही. घरामध्ये आईने जागच्या जागी सगळ्या गोष्टी केल्या नसत्या, तुझ्या आवडत्या गोष्टी तिने टाळल्या असत्या आणि तुला नाही आवडत त्याच गोष्टी रोज तुला खाऊ घातल्या असत्या, तुझा पहिला नंबर. बघा मी सांगतो, यातली एकही घटना काढून टाकली तर तिचा पहिला नंबर येत नाही, हे लक्षात ठेवा. आता घटना काढायची नाही, पहिला नंबर येईल नाही येणार. म्हटलं सगळं जाऊ दे, साधी पुस्तकं नसती तुझ्याकडे, पहिला नंबर आला असता का? तर म्हणे नसता आला पहिला नंबर. तर म्हटलं तिला मी अशी 100 गोष्टींची यादी दिली. एका माणसाचा जेव्हा पहिला नंबर येतो तेव्हा त्याला एवढ्या गोष्टी कारणीभूत असतात, यापैकी एकही गोष्ट काढली तर आपला पहिला नंबर ढासळतो. तुम्हाला सांगतो मी. तसं आम्हाला जन्माला घातलं, नुसतेच कान दिले नाही, संगीत दिलं, नुसतेच डोळे दिले नाही, सुंदरता दिली, दृश्य दिली, नुसतंच तुम्हाला जीभ दिलेली नाही, रस दिले, नुसतंच नाक दिलं नाही, कोट्यावधी सुगंध दिले. या सगळ्यांचा जेव्हा योग झाला तेव्हा आपला पहिला नंबर आलेला आहे, तेव्हा हा मनुष्य शरीर. इथं हे आपण साजरं करतोय, योग आहे. हे मंदिर नसतं, आपला सप्ताहच होत नाही. हे इंगवले गुंजाळ ही माणसं गावडे काका काम करत नाही. राजू सवार एकटा इथे बसून काय करणार? सोहमदास काही करणार नाही, ढासळलं सगळं. तुम्ही आम्ही इथे ऐकायला आलो नसतो. सप्ताह होत नाही, एक स्क्रू यातला बाहेर काढता येणार नाही, तुम्हाला लक्षात ठेवा. त्यामुळे या संपूर्ण योग, हा योग ज्यांनी घडवला, मी तुम्ही आम्ही सगळे. आणि हा महाल, हे जिवंत दृश्य दिसतंय, हे मर्त्य दृश्य पण जे आहे, ज्या गोष्टी तुम्हाला अशा दिसत आहेत की ज्या बोलत नाहीत आपल्याशी, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत तेव्हा हे घडतंय. म्हणून शेवटचा आपण आपल्या सकट, आपल्या आयोजकांसकट, या सगळ्या वातावरणासकट आणि दत्त महाराजांसकट सगळ्या अस्तित्वाला
आपण शेवटचा धन्यवाद देऊ. बोला धन्यवाद. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.